फोनच लागत नाहीये. काय करू? कल्याणी, मी नचिकेतला फोन लावते, त्याचा फोन लागत नाही. तू तरी लावून बघ ना प्लीज. मी गौरीच्या फीची रिसिट आणि फॉर्म भरतेय. तुम्हीच ट्राय करा. काय झालं? सगळीकडे जाऊन पाहिलं. त्याच्या मित्राच्या घरी पण जाऊन आलो, तिथेही नाहीये तो. फोन तर लागतच नाहीये. माझाही फोन लागत नाही. हिने सगळी माती केली. मान्य आहे, चुकला तुझा नवरा, म्हणून का त्याच्यावर हात उचलायचा, तोही त्याच्या आई वडिलांसमोर? अगं, काय वाटलं असेल त्याला? आधीच माझं पोर खचलेल आणि त्यात एवढा मोठा अपमान. दुसरं काय करायला हवं होतं मी? 20,000 आणि गौरीच्या फीचा प्रश्न होता आणि बाबांकडून आणलेले पैसे होते ते. तुमचा मुलगा तर लाच कोळून प्यायला आता. तो नवऱ्यासारखा वागत असताना तर मीही वागले असते जबाबदार बायकोसारखी. मला नाही वाटत मी काही चुकीचं केलंय. दुःख, काळजी, चिंता, टेन्शन हे सगळ्यांनाच आहे ना. त्याला आहे तसं मलाही आहेच. मला तर उलट त्याची जास्त चिंता आहे. पण त्याला परवा कुठे आहे? त्याने जगण्याचा पर्याय दारूत शोधलाय आणि तुम्ही मलाच बोलताय शोधला असेल, पण तू त्याला टोचून टोचून बोलतेस. आणि आता तर त्याच्यावर हात उचलण्यापर्यंत मजल गेली तुझी. समीर, समीर आओ, काय कर? अहो, तुम्ही इथं काय करताय? हे धरा धरा धरा. अहो, काही नाही, एवढं काही नाही हो. एक मिनिट. अहो, एक मिनिट.
अहो काय काय करताय काय तुम्ही नक्की? 2 मिनिटं बसा ना. हो नाही नाही, बसायला वेळ नाहीये, टार्गेट पूर्ण करायचंय मला. तुमच्या तब्येतीपेक्षा जास्त महत्वाचं काही नाहीये.